तीरावर मिळेल मजला धारा, त्या पैल तीरावर मिळेल मजला धारा, सुहृदांची प्रेमळ सोबत आणि उबारा, त्या पैल तीरावर मिळेल मजला धारा. इकडच्या तटावर झाले ध्वस्त निवारे, जळतात पावला खाली क्रुद्ध निखारे, मी तळमळताही निर्विकार जनसारे, पण तिथे वाहतो प्रसन्न शीतल वारा, त्या पैल तीरावर मिळेल मजला धारा, सुहृदांची प्रेमळ सोबत आणि उबारा, त्या पैल तीरावर मिळेल मजला धारा. तुझ्याकडून आम्ही म्युझिक डायरेक्टरचं नाव नरेंद्र भिडे यांचा. नरेंद्र भिडे यांचं कॉम्पोजिशन आहे. आणखीन ते गायलंय ऋषिकेश रानडेने, जो आपलं मागचं पर्व आजचा आवाज ह्याचा विजेता होता. एकदा टाळ्या झाल्या पाहिजेत दोघांसाठी. तू आत्ता जी काय गायलंस ना, ते असं होतं की खरं तर चुकीचं होतं असं मला वाटतं. कारण एखाद्या गायिकेने एवढं चांगलं गाऊ नये ग की फक्त गाण्याच्या आवाजाकडे लक्ष द्यावं आणि शब्द, चाल, कविता ह्याकडे लक्षच द्यायला वेळ मिळू नये. असं चांगलं, इतकं चांगलं गायलं तर कसं चालेल सांग मला? त्याला चांगलं म्हणायचं का वाईट म्हणायचं? काय गायलीस तू माहितीये का? मी फक्त ते कॉम्पोजिशन ऐकत बसलो, तो नुसते सूर आणि तुझा आवाज, सूर आणि तुझा आवाज. मला वेळच नाही मिळाला बाकी काही ऐकायला, फक्त कॉम्पोजिशन आणि सूर एवढेच मला ऐकायला येत होते. इतकं अप्रतिम गायलास. थँक्यू. आणि तुझा आवाज म्हणजे आहेच अप्रतिम, पण आज ऐकताना म्हणजे शहारा आला अंगावरती. लाजळूच्या असं पानांवरनं हात फिरवल्यानं त्यांनी कसं मिटली जातात ती हळूच, तसं ते गाणं वाटलं. आपण एखादा फुलपाखरू हातात पकडल्यानंतर त्याचे रंग जसे बोटाला चिकटून राहतात ना, तसं ते मनात अजून चिकटून राहिलंय गाणं. इतकं अप्रतिम झालं तुझं गाणं. मला त्याच्याबद्दल शब्दच नाहीत माझ्याकडे. तू कमाल गायलीस. तू आज वाईट गायलीस. चालेल. तू खरंच खूप सुंदर गायलीस. हे माझ्या मित्राचंच कॉम्पोजिशन आहे, नरेंद्र भिडेचं. आणि ह्या कवितेला अशा प्रकारे त्यांनी सादर करण्याची त्याला बुद्धी झाली, ही हेवा वाटावी इतकी सुंदर गोष्ट त्याच्याकडनं घडली असं वाटतं. इतकी सुंदर कविता आहे. म्हणजे हे काव्य हे अक्षरशः तुकाराम महाराजांचं जसं आहे की पहिलं दिसतील भार दिंडी पताका, की आता मला इकडेच्या जगामध्ये जगायचं नाही, ते पहिलं मला आता सगळं दिसायला लागलंय. तितकं सुंदर काव्य आहे आणि ते तू खूप छान म्हणलंस. तर नरेंद्रचं पण अभिनंदन आणि तुझंही अभिनंदन. या निमित्ताने एक फक्त गंमत सांगतो की हे म्युझिकल फॅमिली किती सुंदर असते सगळ्यांची. की मधुराणीचं जे गाणं होतं तिने कॉम्पोज केलेलं, ते कमलेशने अरेंजमेंट केलेली होती, कमलेश भडकमकरनी, ज्याचं आपण पहिलं कॉम्पोजिशन ऐकलं. मिथिलेश पाटणकरनी कौशलचं गाणं अरेंज केलं होतं, त्याच्यासाठी अवधूत पिक्चरमध्ये गायलेलं आहे. संदीप खरेचं कॉम्पोजिशन मी गायलं, ते राहुलनी सादर केलं. माझं कॉम्पोजिशन अवधूतनी गायलं, ज्याच्यासाठी त्याला पुरस्कार मिळाला. तर हे सगळं इतकं सुंदर सांगीतिक कुटुंब आपलं आहे. तर मला असं वाटतं की आपल्याच या सगळ्या फॅमिलीसाठी आपण एकदा सगळ्यांनी दाद द्यायला पाहिजे की एकमेकांच्या बरोबर येऊनच आपण इतकी जी काही कामं करू शकतो, जे काही प्रयत्न करू शकतो, ते एकमेकांचे हात धरूनच करू शकतो आणि तरच करू शकतो.